आई मातेचा गुड मॉर्निंग मंडळी। आज मी तुम्हाला एक झटकीपट सकाळचा नाश्ता दाखवणार आहे। जिमवरून आल्यानंतर किंवा तुम्ही अशीही खाऊ शकता, तुम्हाला माहिती आहे। आपण चला रेसिपीला सुरुवात करू। झटकीपट एक केळ घ्यायचे। आता आपण त्या केळ्यावरची सालं काढूया। आणि सालं काढून झाली तर त्याच्या मागे डेट आहे, आपण ते पण डेट काढून टाकूया। आणि आता डेट काढल्यानंतर आता ह्याचे बारीक बारीक असे पीसेस करूया। आपण केळ्याचे व्यवस्थित पीसेस करून घ्या। तुम्हाला जेवढे बारीक आवडतात त्याप्रमाणे पण तुम्ही करू शकता। ते केळ्याचे पीसेस झाले आहेत। आता आपण दुसरी गोष्ट वापरणार ते सफरचंद। तर सफरचंद मी धुवून घेतलंय। आता मी ह्याच्यावरचं साल काढते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काढू शकता, नसेल आवडत तर राहू द्या। तुम्ही तसेही कटिंग करू शकता सफरचंद। आता मी अख्ख्या सफरचंदाचं साल काढून झाले। आता मी पण पुन्हा तसेच आपण बारीक बारीक पीस करून घेऊया ह्याचे। आता मी मधल्या बिया वगैरे काढून टाकणार आहे आणि बारीक बारीक पीस करून घेऊ। तर आपण ह्याप्रमाणे बारीक बारीक पीस करून घेतले सफरचंदाचे। तर आता मी ह्याच्यात तिसरी गोष्ट वापरते, ती म्हणजे ओट्स वापरणार आहे। आता हे ओट्स आहेत, तर तुम्ही कुठलेही ओट्स वापरू शकता। हा माझा चमचा 100 ग्रॅमचा आहे। आम्ही 100 ग्रॅम ओट्स त्याच्यात वापरले। तुम्ही बघितलं माझा वजन काटा असतो, मी त्या वजन काट्या चमच्याचं वजन करून ठेव। तर चौथी गोष्ट आहे हनी, मध वापरते मी ह्याच्यात। तर आता मी ह्याच्यात 1 चमचा मध टाकला आहे। मला पाहिजे तर 2 चमचे पण तुम्ही वापरू शकता, मी 1च चमचा वापरते। आता पाचवी गोष्ट आपली अशी आहे, आता मी ह्याच्यात मिल्क पावडर वापरणार, म्हणजे दुधाची पावडर। आता हा माझा चमचा 1 चमचा आहे, म्हणजे आपले छोटे घरात जे आपण टीस्पून वापरतो ते 2 टीस्पून किंवा 3 टीस्पून तुम्ही वापरू शकता, जर तुमच्याकडे हा चमचा नसेल तर। याप्रमाणे मी 3 चमचे पकडून चला टीस्पून वापरला आहे। आता मी 6वी गोष्ट वापरते ती अशी पीनट बटर वापरणार आहे। तर तुम्ही 1 चमचा, जो आपला घरात रेग्युलर टीस्पून असतो छोटा चमचा, तो तुम्ही 1 चमचा घेऊ शकता। तर आता आपण पीनट बटर ह्याच्यात टाकूया। खूप सोपा आहे नाश्ता हा, तुम्ही नक्की बनवून बघा। तर आता मी ह्याच्यात अजून एक गोष्ट वापरणार आहे, ती शेंगदाणे भाजलेले। मी थोडेसे शेंगदाणे भाजून घरात ठेवते, भाजल्यानंतर थोडीसं क्रश बनवून ठेवलेलं असतं मी। तर आता ते थोडेसे वापरते मी ह्याच्यात। तर तुम्ही वापरू शकता, तुम्हाला आवडत असेल तर, नाही तर मग पावडर करा किंवा काही। आता हे मिक्स करायला मी ह्याच्यात पाणी वापरते, साधं पाणी वापरायचं आपल्याला। थोडं थोडंच टाकायचे, कारण की ते सगळं एकत्र व्यवस्थित झालं पाहिजे, त्याच्यासाठी मी थोडं थोडं हळूहळू टाकते। तुम्हीही तसंच करा, नाहीतर काय होतं एकदम पाणी पडलं तर जास्तच ते मिक्स होण्यापेक्षा हे अशा प्रकारे हे मिक्स झालं आहे आपलं। आता अजून एक गोष्ट ह्याच्यात टाकायची आहे, ती पण बघा, ती तर महत्त्वाची आहे माझ्या मते तरी। आणि तुम्हाला हा फ्लेवर खरंच खूप आवडेल, हे तुम्ही टाकून बघा, खूप सुंदर होतं। तर आता मी ह्याच्यात कस्टर्ड पावडर वापरते, हे फ्लेवर देण्यासाठी आहे आपल्याला कस्टर्डमध्ये। आता कस्टर्ड पावडर आपण शिजवून पण वापरतो, पण मी डायरेक्ट वापरले आहे। पहिले मी स्वतः ट्राय केलेलं आहे, खाऊन बघितलं आहे, म्हणूनच तुम्हाला दाखवते। तर 1 चमचा आपण कस्टर्ड पावडर ह्याच्यात वापरणार आहोत। आणि त्याच्याने असं नाही की ती शिजवलीच पाहिजे, ते शिजवल्याने चांगला फ्लेवर येतो असं काय नाही। तर तुम्ही अशीही डायरेक्ट वापरून बघा, खूप सुंदर लागतं। आणि थोडंसं ते थंड करून घ्या, की ज्याने आपल्याला खाताना पण एक फ्लेवर येईल। ओके, आता हे मिक्स करून घेतलं आहे मी। आता हे मी थोडा वेळ तरी थंड करत ठेवणार आहे। तर त्याच्या आधी आपण डिश रेडी करूया। तर आता आपली प्लेट रेडी झाली, तर आता आपण हे थंड करत ठेवूया। चलो, ओके। काय म्हणता मंडळी, 5 ते 10 मिनिटात होते की नाही ही रेसिपी। तर अशाच रेसिपी बनवत राहा, चांगले राहा, हेल्दी राहा
आणि हे एका माणसाचा नाश्ता आहे, तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. 3 ते 4 माणसांची करायची असेल तर 15 ते 20 मिनिटं आपल्याला जातील, कारण की एकाच टायमाला जर झटकेपट बनवायला घेतलं तर पटकन होते. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट करायला विसरू नका आणि नक्की रेसिपी बनवून बघा. तो चलो मिलते हैं आगे के वीडियो में, तो तब तक के लिए बाय बाय.